आम्ही सारे खवय्ये. मला माहिती आहे आपण उपासाचे पॅटीस शिकतोय वऱ्याच्या तांदूळापासून बनवलेले. तर वरी साहित्य सांगता सगळं. वरईचे तांदूळ, उकडलेला बटाटा, नारळ, साखर, मीठ, जिरं, काजू, मनुका आणि मिरची. साहित्य झालं सगळं. आणि आता वऱ्याच्या तांदूळाचं काय करायचं, शिजवायचं का? हो, आधी भांड्यात पाणी घेऊयात. एक वाटी जर तांदूळ असेल तर 2 वाट्या पाणी तर लागणार. म्हणजे दुप्पट. हो, दुप्पट. नेहमीच आपलं जे तांदूळाचं माप असतं तसंच की वऱ्याचे तांदूळ आणि म्हणजे कुठल्याही तांदूळाला आपण दुपटीनं पाणी घालतो, तसंच वऱ्याच्या तांदूळाला पण लागतं, कारण ते व्यवस्थित शिजायला पाहिजे ना. हो. तुम्ही पॅटीसला कव्हर ह्याचं करताय का? हो. अच्छा. आता याच्यात बटाटा घालील. भात तयार झाल्यावर. हां. अच्छा. एक 5-10 मिनिटं थोडंसं मीठ घालूयात चवीला. 5-10 मिनिटांमध्ये तो शिजेल. ढवळून घेऊयात थोडंसं. जर त्याचं म्हणजे वऱ्याचा तांदूळ जर नीट शिजला नाही तर मग तो असा कच्चट लागेल जेव्हा आपण त्याचं पॅटीस करू तेव्हा. आणि चांगला जर व्यवस्थित फुलला तो तर एकजीव तुम्हाला तो मळता पण येईल. आता याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवून 5 मिनिटं थांबूयात. ठीक आहे, एक 5 मिनिटं शिजवून घेऊ. वरीचे तांदूळ व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आता आपल्याला कव्हरमध्येच तुम्ही म्हणालात ना बटाटा घालायचा. हो. ओके, ठीक आहे. आधी काय बटाटा का वरी? वरीचे तांदूळ आधी घेऊयात. हा पूर्ण पोटभरीचा होईल पदार्थ. हो. ना हेवी होईल, म्हणजे 2 खाल्ले तर बस. हो. बटाटा कुस्करूयात. पूर्ण तो वरीच्या भातात एकत्र आहे. हो, भात आणि बटाटा मिक्स करून टाकायचा. आणि मग हे 3 जिन्नस त्याच्यात घालायचे. हो हो. मिरची आपण म्हणजे ठेचा घेतलाय तुम्ही बघताय. आधी मीठ घालूयात थोडं. बटाट्याला मीठ नव्हतं ना, भातात मीठ होतं. मग बटाट्याचं मीठ घालूयात. बस बस. आणि आता हिरव्या मिरचीचं हो ठेचा. तिखट आवडतं तुमच्याकडे? हो, भरपूर. तिखट पण तेवढंच आवडतं आणि गोड पण पदार्थ तेवढेच आवडतात. पण त्याची क्वांटिटी तुम्ही एवढ्या कमी क्वांटिटीत केलंच नसेल ना कधी? त्यांच्यात भरपूर लागतं. आणि हे पॅटीस आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. अच्छा. अरे वा. पण ते एकदम असे 25-30 वगैरे, 25-30 काय, मोर दॅन 25-30 तसे करायला लागत असतील ना? भरपूर. प्रत्येकी 3-3 तरी धरायलाच पाहिजे. म्हटल्यावर 18 माणसं आहे आम्ही. 18 ट्रिक. ओके ओके. म्हणजे ॲक्च्युली खरंच भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला लागतं ना? हो. पण तुम्ही बायका पण एवढ्या आहात ना घरात? हो, चौघी असल्यामुळे आम्हाला एकीवर काही पडत नाही ते. नाही नाही. चौघी म्हणजे 3-4 जणी आल्या उभ्या राहिल्या की पटापट केलं जातं ते. जिरं घालूयात थोडंसं. तुम्ही ज्या 4 जावा आहात तर त्या तुम्ही कुठल्या आहात? म्हणजे तुम्ही बडोद्याच्या आहात? मी बडोद्याची आहे. 2 नंबरची जाव फलटणची आहे. फलटण इकडनं जवळच आहे. हो, 2 तासाचे रस्ते. हां. आणि आणखी दुसऱ्या दोघी? एक नाशिकची आहे आणि एक सोलापूरची आहे. अच्छा. ओके. नाशिक सुद्धा अत्यंत सुंदर असं शहर आहे. बस बस. आता हे आपलं पारी तयार झाली. पारीसाठी तयार झालं. होत आहे ना व्यवस्थित? हो हो. ठीक आहे. आता आत तुम्ही परत भरताय ना? आता त्याचं सारण तयार करूयात. ओके. ते गोड आहे का ते पण तिखट आहे? तिखट पण आणि गोड पण, असं दोन्ही त्या हो हो सारणमध्ये आहे? हो. बरं बरं, ठीक आहे. आता सारण करून घेऊया. हे छान एकजीव झालेलं आहे आणि जिरं वगैरे चांगलं लागेल तसं. हां, जिऱ्याची चव चांगली लागते. कवरमध्ये मध्येच जेव्हा ते जिरं येईल मस्त लागेल. तर ठीक आहे, कवर तर झालं. आता सारणाची तयारी. कवर तयार झालेलं आहे. सारण करतोय आता. तर काय काय घेतलंय ते बघा आणि कसं कसं करतो. काय हवं? नारळाचा चव, ओलं खोबरं आपण घेतलं, सगळ्या चवी ह्याच्यामध्ये. पण ह्याची तुम्ही मिरची पण घेतली? हो, मिरची मध्ये मध्ये आली की छान लागते ना. मस्त. काय? साखर,
गोड म्हणजे बऱ्यापैकी साखर तिखट गोड असा पदार्थ आहे. हां ओके. आणि ही खाताना काय मग दह्याबरोबर वगैरे खायची? हो, दह्यात स्वीट दही असतं बरोबर छान लागते. हां वाव. मीठ आपण आत्ता हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतोय, पण जर तुम्हाला आवडत असेल म्हणजे जास्ती तिखट हवं असेल तर तुम्ही तो ठेचा जो आपण केला होता तोच घातला तरी चालेल ना? हो. नाही पण तुकडे असले की कसं मधनं आलेलं बरं वाटतं, नाही तर हे तिखट आणि गोड आणि मिठाची चव चांगली लागते. हां ओके ओके. मध्येच एखादा मिरचीचा तुकडा. काजू आणि मनुका असल्यामुळे हां काळ्या मनुका आपण घेतो. हां काळ्या मनुका घेतलेत. भिजवून वगैरे घेतलेत का डायरेक्ट? धुवून घेतलेत. धुवून घेतले. म्हणजे थोड्याशा ओलसर झाल्या त्या, अगदी ड्राय नाही आहेत. हे आता चांगले एकजीव करून मिक्स करून घेऊयात. ओके छान. हे सारण मस्त आहे पण याची टेस्ट पण छान लागते. हां थोडी गोडसर आणि मध्येच तिखट असं. नाही म्हणजे तुम्ही म्हणालात तसं मध्येच खाताना एखादा मनुका दाताखाली येईल एखादी किंवा मध्येच एखादी मिरची येईल तर त्यामुळे असं छान लागेल तिचं. ठीक आहे. सारण झालं, कवर झालं, आता भरूया. आता भरूयात. हो हो. त्याची तयारी. दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत आता. तर आता आधी तुम्हाला हे कवर करायला कवर तेलाचा. आता याची मगाशी केलेली तशीच पारी करून घेऊयात. हे नुसतं पण काय मस्त लागतं. हो चविष्ट लागतं. मिरची आहे त्याच्यात, जिरं आहे, सगळंच आहे. बटाटा सुंदर लागणार आहे. हे नुसतं कवर सुद्धा छान लागेल. ह्याच्यामध्ये घालू. हो. सारण घेताना सगळंच येतंय की नाही प्रत्येक पॅटीसमध्ये तेवढं बघायला लागेल नाही. मनुका, काजू, मिरचीचा तुकडा आलं ना सगळं. अजून थोडंसं घालू. आता शेप काय देताय? राऊंड देताय का लांबट वगैरे? गोल देणार आहे. गोल देणार. लाडवासारखाच. हो हो. ओके ठीक आहे. लाडवासारखा आपण ह्याचा शेप करूया. तुम्ही बघताय व्यवस्थित एकदा ते मळून घेतलं नीट की म्हणून ती वरी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे तरच ते सारण जे तुम्ही बघताय अगदी म्हणजे ह्याच्यात वरी आहे की नाही हे न कळण्या इतपत ते एकजीव झाले. तर ते जर चांगलं शिजलं नाही तर ते असं रवाळ राहील कवर आणि एकजीव होणार नाही. तर सुंदर झालेलं आहे आमचं व्यवस्थित परफेक्ट. तर अजून थोडे करून घेऊया ना. हो. आणि डीप फ्राय का शॅलो फ्राय? डीप फ्राय करायचं आपल्याला. डीप फ्राय. ठीक आहे. हे एक तयार झालं. अजून एक 2-3 करून घेतो. पॅटीस आलेला आहे आणि आता तेलामध्ये ते डीप फ्राय करायचं आहे. तेल तापलंय का चेक करूयात आपण. ही एक खूप चांगली पद्धत. नसेल तापलं तर मग थांबायला. तापलंय आता व्यवस्थित. व्यवस्थित तापलं. आता हळूच सोडूयात त्याला. नाही एकच टाकूया नाही एका वेळेस. ओके. पण एक तुम्ही 1 by 1 केलं एरवी तर नाही हे आता पहिलंच टाकतोय ना आपण म्हणून एकच टाकून बघूयात. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे जर त्याच्यामध्ये काही इन्क्लूड करायचं असेल जर ते फाटत असेल काही होत असेल तर आपल्याला काहीतरी फरक करता येईल. रिपेअर. मग तुम्ही लगेच हाक मारून दुसऱ्या जावेला तुमची घरं चिकटूनच आहेत ना सगळी. हो हो. एक हाक मारली की लगेच सगळे हजर. पण मग हे ज्या पद्धतीनं एकमेकींची रेसिपी डिस्कस करत असतील चौकातल्या सगळ्यांना ती रेसिपी कळत असणार मग त्यांच्यासाठी पण पाठवायला लागेल तुम्हाला. असं करायला लागेल नाही का? हो. मग आता झालेलं आहे. आता आपण ते हिरव्या चटणी बरोबर खा किंवा गोड दही तुम्ही म्हणाला. मी गोड दही बरोबर देणार आहे तुम्हाला आता. चालेल मला आवडेल. गोड दह्याबरोबर त्यांनी ते मला देतात तर त्याच्याबरोबर खरंच मस्त लागेल ते. त्याचं तसंच कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करा. पण बेसिकली आपण या पॅटीससाठी काय काय केलं त्याचं साहित्य करते. वरी तांदळाचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वरी तांदूळ, उकडलेला बटाटा, ओलं खोबरं, साखर, मीठ, जिरं, काजू, मनुका आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे. कृती: कढईमध्ये पाणी उकळून त्यामध्ये वरी तांदूळ मीठ घालून शिजवून घ्यावेत. बाउलमध्ये शिजवलेले वरी तांदूळ घेऊन त्यामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा, जिरं आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून पारीसाठीचं पीठ तयार करावं.
ओलं खोबरं, साखर, मीठ, काजू आणि मनुका, हिरवी मिरची हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. वरी तांदूळ आणि बटाट्याच्या पिठाची पारी करून त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं सारण भरून पॅटीस तयार करावेत आणि ते डीप फ्राय करून सर्व्ह करावेत.